नमः शिवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमस्कार मंडळी, आज आपण पुण्यापासून एक 35 किलोमीटरच्या अंतरावरती हे पठारवाडीचे चतुर्मुख महादेव मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या परिसराचा ओळख म्हणजे अशी आहे की या ठिकाणी ब्रह्मदेवाने 60,000 वर्ष या पर्वतावरती तपश्चर्या केल्याची अध्यायिका सांगितली जाते। म्हणून या पर्वताला इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत असं बोललं जातं। या पर्वताचं वैशिष्ट्य असं आहे की या सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे अतिशय उंच ठिकाणी असं हे मंदिर आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी अतिशय शांत वातावरण असून या ठिकाणी पूर्णपणे चिन्मयनाद, स्वयंभू चिन्मयनाद आपल्याला स्पष्ट ऐकू येतो। असे ही पठारवाडीमध्ये असलेलं चतुर्मुख महादेव मंदिर, आपण जे मंदिर पाहत आहात हेच चतुर्मुख महादेव मंदिर आहे। अतिशय मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर असा परिसर आहे। या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असून याच पर्वताची संपूर्ण जबाबदारी ही इंद्राची असल्याने याच पर्वताला इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत असं म्हटलं जातं। आणि याच ठिकाणी हे जे मंदिर आहे हेच मंदिर चतुर्भुज महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते। अशी आध्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून अतिशय निलगिरीच्या झाडी लावून अतिशय सुशोभित करण्यात आलेला आहे। या सह्याद्रीच्या कुशीमध्ये 12 वाड्या वसलेल्या असून अनेक वाड्या या ठिकाणी आहेत। त्यापैकी हे पठारवाडी म्हणून ओळखलं जाणारं हे जे समोर आपल्याला मंदिर दिसत आहे हे पठारवाडीचे काळूबाईचे मंदिर असून अतिशय सह्याद्रीच्या कुशीमध्ये सुंदर असं हे वसलेलं ठिकाण आहे। आपण जे मंदिर पाहत आहात हे मंदिर आहे चतुर्भुज महादेव मंदिर। या ठिकाणी अर्जुनाच्या हातून 4 तांदूळ या ठिकाणी पडल्याने या ठिकाणी 4 तांदूळ पडल्याने या ठिकाणी जे महादेवाचं पिंड तयार झाली, या पिंडालाच चतुर्मुख महादेव मंदिर म्हणून हे प्रसिद्ध झाले। याची अतिशय सुंदर असं अध्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। तर आपण या ठिकाणच्या जे काय मंदिराचे मठाधिपती आहेत त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तरी देखील आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत। अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी दगडाचे बांधकाम केलेले आहे आणि त्याच्यावरती नागदेवतेचे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी शिल्प लावण्यात आलेले आहे। या ठिकाणी नंदी महाराजांचे अतिशय सुंदर अशी दगडाची शिल्प या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्रिशूळ देखील दगडाचेच कोरलेले आहे। त्याच्यावरती नागदेवतेचे जिवंत असा प्रतिकृती या त्रिशूळाभोवती कोरलेली आहे। डमरू देखील दगडाचाच कोरलेला आहे। अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे। याच ठिकाणी ओंकाराचे प्लेटिंग केलेली अतिशय सुंदर असं या ठिकाणी ही प्रतिमा लावण्यात आलेली आहे आणि मनमोहून घेणारी ही प्रतिमा अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे। मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यात येतो। या ठिकाणी कुठेही तुम्हाला
कचरा पाहावयास मिळत नाही असा हा परिसर अतिशय सुंदर असा ठेवण्यात येतो आणि झाडाझुडपांनी अतिशय या ठिकाणी वृक्षारोपण करून मंदिराचा परिसर अतिशय सुशोभित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे लक्ष वेधून घेतं ते दगडाचे जे दीपस्तंभ मंदिराच्या अगदी समोर उभे करण्यात आलेले आहेत। ही दीपस्तंभ अतिशय उंच असे दीपस्तंभ असून या अष्टकोनावरती अतिशय सुंदर पद्धतीने चतुर्मुख महादेवांचे मंत्र या स्तंभावरती कोरण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर असे या दीपस्तंभाची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पूर्णपणे पाषाणानेच युक्त असलेला हा दीपस्तंभ अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। याच ठिकाणी आपण सूर्यदेवाचे अतिशय सुंदर असं दर्शन या ठिकाणी घेत आहोत आणि त्या ठिकाणी जो ध्वनी प्रकट झाला तो अतिशय सुंदर असा ध्वनी या ठिकाणी आपल्याला ऐकू आला। याच ठिकाणी यती महाराजांचे पण समाधी मंदिर असून अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आपण मुख्य मंदिराच्या मैरपाजवळ असून या ठिकाणी आपण बघू शकताय की त्याच्यावरती ओम नमः शिवाय हा मंत्र अतिशय सुंदर अशा अक्षरांमध्ये या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे। त्याच ठिकाणी खाली कासवाचे अतिशय दगडाचे शिल्प अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच नंदी महाराजांचे पाषाणामध्ये अतिशय सुंदर असं शिल्प या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे। याच ठिकाणावरनं मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे हे अगदी मुख्य मंदिराच्या जे चतुर्मुख महादेवाचे जे मंदिर आहे या मंदिरापासून जर पाहिले तर संपूर्ण एका रेषेमध्ये मंदिराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो समोरासमोर करण्यात आलेला आहे। संपूर्ण मंदिर हे केवळ हे जे आपण स्तंभ पाहत आहात त्या स्तंभावरतीच उभारलेलं आहे आणि आपण आता जे काही दर्शन घेत आहोत हे चतुर्मुख महादेवाचे दर्शन आपण अतिशय जवळून घेत आहोत। महादेवांना आवडणाऱ्या पांढऱ्या फुलांचे आणि जास्वंदीच्या फुलांचं अतिशय सुंदर असं या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे आणि पिंडीवरती या ठिकाणी आपण पाहू शकता की बेलाचे पत्र देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि अखंड दीप या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेला आहे। हा अखंड दीप महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो आणि अतिशय सुंदर असं दर्शन आपण अतिशय जवळून या चतुर्मुख महादेवाचे मंदिराचे दर्शन आपण घेत आहोत। याच ठिकाणी अर्जुनाच्या हातून या ठिकाणी 4 तांदूळाचे कण पडल्याने या ठिकाणी चतुर्मुख महादेव मंदिर असं या मंदिराला नाव देण्यात आलेलं आहे। हे जे स्तंभ आपल्याला दिसत आहेत या स्तंभावरती संपूर्ण बांधकाम मंदिराचे उभं करण्यात आलेलं आहे आणि हा जो सभामंडप आहे अतिशय सुंदर असा सभामंडप या ठिकाणी आहे। या ठिकाणी पक्ष्यांचा अतिशय चिमण्यांचा किलकिलाट या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो आणि मंदिराचा जो गाभारा आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात येतो आणि याच ठिकाणी दरवर्षी अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। याच ठिकाणी प्रवचनं कीर्तनं आणि घेतल्याने या ठिकाणी अतिशय मोठा असा हॉल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। ही कासवाची अतिशय सुंदर प्रतिमा या ठिकाणी शिल्पाच्या स्वरूपात दगडाने अतिशय सुंदर अशा पद्धतीने बनवण्यात आलेले आहे। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा सुशोभित करण्यात आलेला आहे। मंदिरावरती त्रिशूळ लावण्यात आलेला आहे
आणि अतिशय उंच असं हे शिखर आहे। याच मंदिराच्या बाजूला श्री गणेशाचे अतिशय सुंदर मूर्ती बसवलेली आहे। या उंचावरून आपण पाहिल्यावरती मंदिर अतिशय सुंदर असा मंदिराचा परिसर दिसतो। मंदिराच्या भोवती निलगिरीची अतिशय उंच उंच अशी झाडीने हा भरलेला आहे आणि हा संपूर्ण पिवळसर असा हा बाग दिसत असल्याकारणानं यालाच इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत असं या ठिकाणी बोललं जातं। हा जो भाग आहे हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असल्याकारणानं अतिशय सुंदर असं या ठिकाण अतिशय सुंदर असं या परिसर असून मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्या बाजूला नवखंडेश्वरचे 9 ग्रहाचे मंदिर आहे। याच ठिकाणी शनीची प्रतिमा देखील आहे। आपण हे देवाचे रक्षक आमचे मंदिर या ठिकाणी आहे आणि हे मंदिर मुख्य मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर याचा भाग दिसत आहे। याच ठिकाणी पितळाची अतिशय सुंदर अशी मूर्ती महादेवांची इथं आपल्याला पाहावयास मिळते आणि अनेक स्वामी समर्थांची देखील या ठिकाणी मूर्ती आहे। हे चतुर्मुख महाराजांचे तसेच धनगवडीतले शंकर महाराज यांचीसुद्धा सुंदर प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आपण सद्गुरू शंकर महाराज धनकवडी यांचीसुद्धा या ठिकाणी अशी भव्य प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि चतुर्मुख पिंडीवरती जे कलश लावण्यात येतो त्या कलशाचे देखील या ठिकाणी आपल्याला सुंदर असं दर्शन या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकताय की आपण लांबून जर दत्त मंदिराजवळ जर थांबलो तर दोन्ही कलश एक समान दिसतात। म्हणजेच गुरुदेवांचे आणि शंकराचे महादेवांचे आपल्याला अतिशय सुंदर नावातून दर्शन होत आहे। आपण पाहू शकता की अतिशय सुंदर असं या ढगातून आपल्याला साक्षात महादेवांनी दर्शन दिल्याचे भासमान होत आहे। या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या 12 वाड्यांचे याच ठिकाणी अतिशय सुंदर अशा या सह्याद्रीच्या रांगा आपण पाहू शकताय। अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि याच मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून आपण पाहू शकता की मंदिराच्या कळसावरती त्रिशूळ देखील लावण्यात आलेला आहे। भगवावरती फडकत आहे आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य वृक्षांनी परिसर सजवलेला आहे। याच ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णपणे सह्याद्रीच्या या कुशीमध्ये हा अतिशय उंच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। या मंदिराची आध्यायिका अशी आहे की या ठिकाणी ब्रह्मदेवाने 60,000 वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते। याच ठिकाणी दत्तगुरूंचे देखील अतिशय सुंदर मंदिर असून मंदिराच्या दोन्ही बाजूला जय आणि विजयांचे सुंदर प्रतिमा अशी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। दत्तगुरूंचे पण अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे। आपण अतिशय जवळून मूर्तीचे दर्शन घेत आहोत। या मंदिर अतिशय छोटंसं मंदिर असलं तरी या मंदिराच्या समोर पांडवकालीन कुंड या ठिकाणी आहेत, जे या ठिकाणी अतिशय सुंदर असे पांडवकालीन या ठिकाणी कुंड आहेत आणि ही कुंड या ठिकाणी अशा उंच ठिकाणी अतिशय पाषाणामध्ये आणि तीव्र ऊन असल्याकारणानं या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित चित्रीकरण करता आलेलं नाही आहे, परंतु ह्या पूर्ण पाषाणामध्ये हा जलकुंड असून अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी हे कुंड आहेत। ही कुंड पाहिल्यानंतर आपण सुवर्णमय इंद्रगिरी पर्वत या
पर्वताची संपूर्ण माहिती अध्यायिका आपण प्रत्यक्ष मठाधिपती यांच्याकडून जाणून घेऊ. तर चला तर मग आपण भेट घेऊया. बरं, हे जे ठिकाण आहे आत्ताचं जे आपण पाहतोय इथं पठारवाडी म्हणतात ना याला, तर पठारवाडीच्या या ठिकाणाला हे जे मंदिर तुम्ही बांधलं हे कोणत्या उद्देशाने बांधलं, इथं या ठिकाणचं महत्व काय आहे असं थोडक्यात? या ठिकाणचं महत्व म्हणजे आता जे तुम्ही बघता हे शिवलिंग, हे शिवलिंगाखाली ब्रह्मदेवांनी 60,000 वर्षी तपश्चर्या केली. 60,000 वर्ष? 60,000 वर्षी त्या शिवलिंगाला तपश्चर्या केली ब्रह्मदेवांनी. त्या तपश्चर्याला असताना त्यांच्या कमांडोल मध्ये 108 नद्यांचं पाणी होतं. 108 नद्यांचं पाणी त्यांच्या कमांडोल मध्ये होतं. ते घेऊन तपश्चर्याला बसले होते. ते इकडून पांडव फिरत असताना पांडवांच्या वडिलांचं ते काय म्हणते वर्षाचा हे असतं कार्यक्रम, श्राद्ध वर्ष, यज्ञासाठी त्यांना पाणी हवं होतं. कुठं पाणीच मिळत नसं. मग ही समस्या श्रीकृष्णाकडे गेल्यावर श्रीकृष्णांनी सांगितलं की असं असं ठिकाणी ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले, त्यांच्या कमांडोल मध्ये 108 नद्यांचं पाणी आहे. बर, या ठिकाणाचं नाव आहे इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत. सुवर्णगिरी पर्वत, इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत. अच्छा, इंद्रांचं सोन्याचा पर्वत. बर, इथं ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले. बर, इथं पाणी येऊन सांगितल्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, मग अर्जुनाला बोलवलं त्यांनी. अर्जुनाला बोलवल्याच्या नंतर त्यांनी अर्जुनाला सांगितले बाबा अशाच ठिकाणी जा, तिथं पाणी आहे. ते पाणी पण ते सहजासहजी तुम्हाला पाणी नाही मिळणार. बर, ते पाण्यासाठी तिचा कमांडोल लावून लागेल. आणि ते कमांडोल लावताना तुम्हाला दक्षता घ्यायला लागेल. किती दक्षता कोणची बाबा, ते कमांडोल सांडायचं पळून जायचं. बरोबर, कमांडोल चालले त्यांच्या कमांडोल मधलं पाणी तुमच्या मागे येईल, तिथून नदी तयार होईल असं सांगितलेलं होतं. पण म्हणजे एक लक्षात ठेवा की ते ब्रह्मदेवाची तुमची जर त्यांनी डोळं उघडलं आणि तुमचा काय म्हणते सामना झाला, त्यांची दृष्टी पडली तुमच्या, तर जवळ भस्म होता. या अर्जुनाला सगळं सविस्तर सांगितलं. मग त्यांना एक तांदूळ मंत्रून दिले किंवा हे तांदूळ ठेव की तुला तांदूळ उपयोग पडतील. तुला काय वाटलं की एक तांदूळ टाकले एक शिवलिंग पैदा होईल, त्याशिवाय ब्रह्मदेव पुढे येऊ शकणार नाही. यासाठी सुरक्षा म्हणून तांदूळ दिली. त्याला ते हे वृक्ष आहे, हे वडाचं वृक्ष आहे, ऋषी आहे. अच्छा, हे देवाचे अंगरक्षक आहे, अंगरक्षक होते. अच्छा, मग आता हे बी तेवढेच पावरीचे होते. तेवढेच पावरीचे हे बी असल्यामुळं हे दक्षच असायचे 24 तास शनी. श्रीकृष्णानं यांची जिम्मेदारी घेतली होती की काही क्षणासाठी मी यांची मती गुम करतो. बोला आता. तर मग हे त्यांचे अंगरक्षक, त्यांची मती गुम करायसाठी त्यांनी तर काही क्षणासाठी मती गुम केल्यावर अर्जुनाने त्यांचा ब्रह्मदेवाचा कमांडो सांडला. तसं पाणी खाली, अर्जुन पुढं. कमांडो सांडल्यावर ब्रह्मदेव तपश्चर्येतून जागा झाले. अरे म्हटलं माझा कमांडो कुणी सांडला? ते बघते तर पाणी पुढं बोलतो, हे लांब गेलेले नजरेच्या लांब. ब्रह्मदेव बी त्याच्या मागे लागले. मग अर्जुनाच्या पाठीमागे लागल्यावर मग धोका वाटला की अर्जुन एक तांदूळ खाली टाकायचे, तिथे शिवलिंग पैदा व्हायचं. त्या शिवलिंगाची पूर्ण पूजा केल्याशिवाय ब्रह्मदेव पुढे जात नसत. तेवढ्या वेळात अर्जुन पुढे पळत असत. असं पळता 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 त्यांनी इथून पांडेश्वरी पर्यंत 76 तांदूळ टाकले. त्या 76 तांदूळाचे प्रत्येक ठिकाणी शिवलिंग आहे, मंदिर आहे. मग इथं जाता जाता आपल्या इथं 4 पडले. आतला जो गाभार आहे मेन, 4 तांदूळ पडले. त्या अर्जुनाच्या हातून 4 पडता चतुर्मुख नाव आहे तीर्थस्थान. करा नदीचं उगमस्थान आहे. पुढे असे पडत जशी नदी गेली करा नदी शेवटपर्यंत 12मती पर्यंत जाते. प्रत्येक गावात एक तांदूळ आहेच. आता इथे पहिला आमचा, खाली दरेवाडीत गेले की दुसरं शिवलिंग आहे, तिथं मंदिर आहे. खाली तापेवाडीत गेले की तिसरं आहे, गराडीत गेले की 4थं आहे. जशी नदी जाईल त्याच्या आजूबाजूला संगमेश्वर पर्यंत जेजुरीचा देव इथलं उगमस्थान म्हणजे करा नदीच्या उगमस्थानाच्या पाण्याने चांगलं करतात. मग आता हे असं अर्जुन पुढे तांदूळ टाकत पुढे चाललेला, ब्रह्मदेव त्याच्या पाठीमाग. मग असंच करता 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 परत सगळं झाली. ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, एवढं माझ्यापेक्षा चालक कोणी?
माझ्या पुढे पोहोचतोय. मग त्यांनी बघितलं तर ही अर्जुन होता, पण त्यावेळी ते नदीच्या पलीकडे गेलता. त्यामुळे तिथं ब्रह्मदेवाचं काही चाललं नाही. ब्रह्मदेव तिथनं परत आले आणि परत आल्याच्या नंतर हे जे अंगरक्षक होते याचने म्हणले तुम्ही कामगिरी कसूर केला, तुम्ही आता इथनं पुढे आमच्यासारखी साधू राहणार नाही, तुम्हाला दाढी मिशी येणार नाही, तुम्ही या वृक्षाच्या रूपातच राहताल. तेव्हापासून हा वृक्ष याला वडाचं झाड असून कुठेही एक पारंबी तुम्हाला दिसणार नाही. असला वड दिसणारच नाही. आमच्या पुढे दारात एक आहे ना, इथे एक आहे. हे 2 अंगरक्षक होते. पारंबी दिसणार नाही. पारंब्या नाही. ब्रह्मदेवाने शाप दिलेले आहे यासनी. अच्छा, या झाडाला. हा, ही पांडवकालीन म्हणजे कमीत कमी 2-3-4 हजार वर्षाचीच गोष्ट आहे ती. सहजासहजी नाही. पांडव तवाचीच होती. दुसरा कुठं वर आहे? दुसरं आमचं मेन दरवाजा आहे ना, असंच मोठं आहे. या वडाला पारंब्याच नाही. पारंबी बघा की आता काय ते दडवून ठेवायची गोष्टी. ते तर आहे. वड असून सुद्धा पारंब्या. आता ज्यावेळी हळूहळू येतील पारंबी सुट्टीत ती बी, त्यावेळी त्यांची मुक्तता चालू आहे. जे तुम्ही जे अनुग्रह घेतला असेल किंवा दीक्षा घेतली असेल, मग ते याच भागातले आहेत की नाही? ते दुसरीकडच्या भागात. ते कसे महात्म्यास ते थांबत नाहीत. आता ते पहिले महात्मा इथं होते, 12 वर्ष पूर्ण झाली, 13 वर्ष ते निघून गेली. अच्छा. असे मी जे महाराज असते त्यांची 6 वर्ष, कोण 6 वर्षाची सेवा करतं, कोण 12 वर्षाची करतं, कोण 3 वर्षाची करतं. असं 3च्या पटीत चालायची सेवा आपली. तिथे सेवा झाली दुसऱ्या मंदिरावर जायचं. पण त्यांच्या आधी सेवा चाललेला. इथं किती वर्षापासून आहे म्हणजे ही सेवा चालू आहे तुमची? आता इथं तशी सेवा म्हणजे 10-12 वर्षापासून आहे, पण मेन जिम्मेदारी पडून जातात 4-5 वर्ष झाली. अच्छा. मुख्य मठाधिपती. अच्छा. तर पहिले आम्ही महाराजांची सेवा करू, असं सेवा करू म्हणून पहिल्यापासून. कोण महाराज होते पहिले? महाजन महाराज होते, जती महाराज होते. बरेच महाराज असे प्रसिद्ध होऊन गेले. जती बाबा ते समाधी त्यांची जीवन. समाधी तिथं. त्याने तर रिद्धी सिद्धी प्राप्त. ते पहिले इथंच होते का? इथंच होते. अच्छा. म्हणजे त्यांनी इथं तप केलेलं आहे याच ठिकाणी. इथं स्थायिक झाले, इथं समाधी घेतली. तुम्हाला काय अनुभव इथला म्हणजे असं काही? बराच अनुभव म्हणजे काय ते सांगण्यात येत नाही असा अनुभव आहे. त्यांचं काय कमी नाही. काहीतरी असं एखादं असं सांगा की श्रोत्यांना ते हे वाटलं पाहिजे की तुमचा स्वतःचा स्वयंभू म्हणजे काय, किंवा तुम्हाला इथं तप केल्यानंतर काय अनुभव आला, तपामध्ये तुम्ही काय अनुभव घेतला इथला या आता भूमीतला? तप केल्यापासून पहिली गोष्ट म्हणलं तर मोह माया मोक्ष वाणी या गोष्टी देवानी पवित्र केल्या. शरीराचा देह पवित्र केला, वाणी पवित्र केली, नेत्र पवित्र केली, कर्ण पवित्र केली, मुख पवित्र केले, विचारसिद्धी पवित्र करून ठेवली. सगळं पवित्र करून 4 लोकांच्या आचरणात चांगल्या गोष्टी याव्यात, चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्यात इतकं थोडी माहिती दिली. ही अनुभव स्वयंभू आहे. आणि अगदी शून्यातून म्हणजे मोठे म्हणलं तरी राम राम करते, आम्ही राम राम करतो. त्यात मोठेपणी हे मोठेपण मोठे. इथे त्यांनी कीर्तिमान दिली. कीर्तिमान दिली, अनुभव दिली. म्हणजे आता अनुभव कसे असते, गुप्त असते, ते सांगायचे नसते. त्यांनी दिले ते दिलं, मला दिलं. त्याचा सदुपयोग मी समाजासाठी सेवेसाठीच करणार. मग इथं काय कीर्तन वगैरे होतं का? प्रवचन वगैरे होतं? प्रवचन असतं. महाशिवरात्रीला सप्ताह असतो आमच्याकडे 8 दिवसाचा शिवनाम सप्ताह. रोज नवीन कीर्तनकार असतात. श्रावणात प्रत्येक सोमवारी प्रसाद वाटप असतं. नवीन सजावट असते. हे कार्यक्रम होते. आदनमधनं प्रत्येक आमुषाला भंडारा असतो, प्रत्येक आमुषाला कार्यक्रम असतो. प्रत्येक इथं 12 वाडी आहे. त्या 12 वाडीचा प्रत्येक महिन्यात एक वाढले आमुषा असते. एक आमुषा असते. प्रत्येक आमुषाला भंडारा होतो. मोबाईल खुल्लं जाईल. काढतात काय आता दिवाळी सांगायचं गुरु काढतात ते पण आपली करा. बरं, या ज्या
ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणतात. तर ब्रह्मदेवांच्या इथं नाही का त्यांनी असे काहीतरी हे ठेवलं असेल ना, म्हणजे पुरावा म्हणतो आपण तसा. तसा पुरावा आता एवढ्या वर्षी कसा राहणार? ओपनवर कसा राहील? किती वर्ष झाली पुराण मंदिर आहे, तर ओपनवर कसा राहील? पहिला डोंगर होता तिथं, जेव्हा हे डेव्हलप नव्हतं त्यावेळी तुम्हाला त्या आतला काय गाभार आहे तिथवर होत होतं, यायला रस्ताच नव्हता. अशी परिस्थिती मध्ये आता एवढा जतन कोण करणार? झाडाचं हे ओराव आहे ना, हे झाड हे झालं की त्यामध्ये ब्रह्मदेवाचा आणखी काय पुरावा? आता ब्रह्मदेवाचा हेच पुरावा. आपल्याला आपली जन्मतारीख माहिती नाही तर ब्रह्मदेवाची जन्मतारीख कशाला विचारायची? साधा प्रश्न आहे. तुमची चप्पल स्वतः बाहेर ठेवा आणि कॅमेरे बाहेर ठेवा. ठीक आहे. जी तुम्ही जी अनमोल माहिती आमच्या चॅनलला दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि श्रोत्यांना चांगल्या पद्धतीची माहिती सुंदर माहिती ही श्रोत्यांना दिली. श्रोत्यांच्या वतीनेही मी आपले आभार प्रकट करतो. आपण आता महाराजांबरोबर या ठिकाणी असलेले पांडवकालीन कुंड पाहत आहोत. तर महाराजांनी या पांडवकालीन कुंडांबद्दल जी माहिती प्रत्यक्षरित्या या ठिकाणी येऊन आपल्याला दाखवलेली आहे आणि आपण पाहू शकता की दुरून एखादा सुरंग असल्यासारखा असला तरी आत त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात आहे. तर महाराजांनी त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिली आणि या ठिकाणावरून अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी आजूबाजूचा परिसर हा सुशोभित करण्यात आलेला आहे आणि तेथूनच पुढे सिंहगड देखील दिसतो. हे देखील त्यांनी या ठिकाणावरनं दाखवलं. तर आजूबाजू तरी इंद्रगिरी सुवर्णमय पर्वत या पर्वताला आपण अवश्य भेट द्या आणि येथील तपभूमीचा अनुभव नक्की घ्या. चिन्मयनादाचा सुंदर ठिकाण हे असून या ठिकाणी तपाचा नक्की अनुभव घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.